नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत तिळाची चटणी। आता थंडीचे दिवस आहेत आणि तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। तर चला बघूयात ह्या तिळांचं महत्त्व काय आहे आणि ही छान मस्त अशी वेगळ्या प्रकारची तिळाची चटणी कशी करायची ते। तर तिळाची चटणी करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे लागणार आहे 1 कप तीळ। तर मी 1 कप तीळ टाकून घेते आणि आता हे तीळ आपल्याला लो फ्लेम वरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, तीळ जे आहेत ते आपल्याला लो फ्लेम वरतीच मंद आचेवरती छान खमंग असे तीळ भाजून घ्यायचे। अजिबात त्याचा फ्लेम जे आहे गॅसची फ्लेम ती फास्ट नाही करायची, कारण की जेव्हा आपण हाय फ्लेम वरती भाजतो तेव्हा ते त्यांना कलर येतो फक्त आणि नीट आतून छान असे खमंग नाही भाजले जात आणि खूप जास्त भाजले जातात जेव्हा आपला हाय फ्लेम वर गॅस असतो। त्यामुळे मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे। साधारण आपल्याला 6 ते 7 मिनिटे लागतात लो फ्लेम वरती मंद आचेवरती छान खमंग असे भाजून घ्यायला। तीळ जे आहेत ते आपल्याला अगदी जास्त असे नाही भाजायचे, कारण की जेव्हा आपण तीळ हाय फ्लेम वरती समजा जास्त भाजतो तेव्हा जास्त भाजल्यावरती त्याचा कलर पण चेंज होतो आणि त्यासोबतच त्यांची चव जी आहे ती थोडीशी कडू होते। त्यामुळे आपली चटणी जी आहे ती आपल्याला कडू लागू शकते। त्यामुळे मंद आचेवरती छान खमंग असे भाजायचे आहेत, पण अगदीच असे नाही, थोडेसे असे भाजायचे आहेत। तीळ आपल्याला तोपर्यंतच भाजायचे आहेत जोपर्यंत छान असा सुगंध सुटत नाही आणि थोडेसे ते तडतड उडायला लागतात आणि ते छान असे खमंग भाजलेत हे आपल्याला त्यांच्या आवाजावरून पण कळतं। तोपर्यंतच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। साधारण 5 ते 6 किंवा 6 ते 7 मिनिट लागतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही। मधून मधून छान असं हलवत हलवत भाजायचे। या टिप्स वापरून जर का तुम्ही ही तिळाची चटणी बनवाल ना तर 100% खूप छान होईल आणि सगळ्यांना खूप आवडेल। अगदी बारीक सारीक गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात आणि मी आज तिळाची जी चटणी दाखवते ती थोडीशी वेगळ्या प्रकाराची आहे। सो तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। तीळ भाजले जात आहेत तोपर्यंत आपण थोडेसे तिळाचे फायदे जाणून घेऊयात। तर तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पौष्टिक असतात आणि त्यासोबतच थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवली तर हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास आपल्याला जाणवत नाही। त्यामुळे आपण शक्यतो थंडीमध्ये जास्त तिळाचे लाडू, तिळाची चटणी किंवा तिळाची वडी असं जास्त करून आपण थंडीमध्ये त्यासाठीच खातो। ते उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरासाठी थंडीच्या दिवसात छान फायदेशीर असे ठरतात। तर इथे तीळ जे आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत। चला तर एका ताटामध्ये मी हे तीळ काढून घेते आणि आता गॅसची फ्लेम बंद नाही करायची, चालूच ठेवायचे। आता आपण यामध्ये टाकून घेऊयात लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या, त्यासोबतच कढीपत्ता। तर कढीपत्ता जो आहे तो मी जरा जास्त इथे घेतलेला आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। तर आधी आपण लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो छान असा भाजून घेऊयात। लसूण आणि कढीपत्त्याची चव चटणीमध्ये खूप छान अशी येते आणि इथे आज आपण तिळाची चटणी जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बघतोय, त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक किंवा ही टिप खूप छान आवडेल मला माहिती आहे। सो नक्की ट्राय करून बघा। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि इथे आपण जरा पण तेलाचा वापर नाही केलेला आहे, अगदी मोकळी अशी ही तिळाची चटणी होते। ही टिप आहे त्यामागे की आपल्याला इथे थोडा पण तेलाचा वापर नाही करायचा आहे। इथे आपण लसूण आणि कढीपत्ता बऱ्यापैकी भाजून घेतलेला आहे। आता मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर, छान बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता ती पण थोडीशी भाजून घेऊया।
गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे, लो फ्लेमवरतीच हे सगळं मी भाजून घेते. हे सगळं भाजून घेण्याचं कारण असं की त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे, जो ओलेपणा आहे, तो थोडासा दूर होतो भाजून घेतल्यामुळे आणि त्यामुळे आपली तिळाची चटणी खूप दिवस अशी टिकते. ही तिळाची चटणी तुम्ही 2 महिने जरी ठेवाल छान काचेच्या डब्यात, बंद हवाबंद डब्यात, तर 2 महिनेसुद्धा टिकेल अशी असते. तर आता आपण इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण छान असं भाजून घेतलेलं आहे. मी इथे गॅसची फ्लेम बंद करते. चला तर आता पुढची प्रोसेस करूया. तर या इथे मी तीळ जे आहेत ते सगळे थंड करून घेतलेले आहेत. तीळ आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत, कारण की जर का आपण गरम गरम तीळ जर का बारीक केले तर त्याला तेल सुटू शकतं. त्यामुळे तीळ जे आहेत ते पूर्णपणे असे थंड करून घ्यायचे. तर त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच आपण जे भाजून घेतलेलं होतं लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर ते पण टाकून घेऊ. आणि त्यासोबतच मी यामध्ये टाकणार आहे लाल तिखट. तर 1 छोटा चमचा मी कलरवाला लाल तिखट टाकते आणि त्यासोबतच हे तिखटवाला लाल तिखट 1 छोटा चमचा. चला तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि मिक्सरला बारीक करताना ते मिक्सरचं बटन बंद चालू करतच आपल्याला हे बारीक करायचं आहे. जर का तुम्ही कंटिन्युअस चालू ठेवलं मिक्सरचं बटन तर तिळाला तेल सुटू शकतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं बंद चालू करत छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपली तिळाची चटणी तयार आहे. मिक्सरला बारीक करताना ही तिळाची चटणी अगदी बारीक अशी नाही करायची, थोडीशी जाडसर, जाड भरडी अशीच ठेवायची, म्हणजे ती खाताना अजून छान लागते. तर इथे आपली तिळाची चटणी तयार आहे. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि अजून जर का तुम्ही धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.